नमस्कार, मी श्वेता. स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा मी तुम्हाला एक सुंदर अशी रांगोळी दाखवणार आहे. गणपतीची रांगोळी असणार आहे. तर आजच्या गणपती रांगोळीला आपण सुरुवात करूयात.
आपण थोडं रांगोळीविषयी जाणून घेऊयात। रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोककला आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। संस्कृत भाषेमध्ये रांगोळीला रंगवल्ली असं म्हटलं जातं। सौंदर्याचा साक्षात्कार आणि मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे दोन मुख्य उद्देश आहेत। रांगोळीचा उल्लेख रामायण, महाभारत तसेच वेदांसोबत अनेक ग्रंथांमध्येही आढळतो। सुमारे तब्बल 1000 वर्षांपूर्वी वात्स्यायनाने लिहिलेल्या ग्रंथामध्ये स्त्रियांना अवगत असाव्या अशा 64 कलांमध्ये रांगोळी या कलेचा समावेश आहे। 3ऱ्या शतकात धान्याचा वापर करून देखील रांगोळी काढली जायची। तसेच विविध रंगी फुलांनीही रांगोळी काढली जायची, जी आज देखील आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो। तर रांगोळी कशी तयार होते, तर डोलोमाइट नावाचा एक दगड असतो, तो प्रथम भट्टीमध्ये भाजला जातो, नंतर त्याला कुटून त्याला वस्त्रगाळ करून किंवा चाळणीतून चाळून घेतला जातो। रांगोळीच्या दगडाला शिरगोळे असे देखील म्हणतात। नागपूर जवळच्या कोराडी येथे शिरगोळे मोठ्या प्रमाणात आढळतात, त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात रांगोळीचा व्यापार केला जातो। पांढरी रांगोळी जी आपली असते त्याला वेगवेगळे कलर देऊन वेगवेगळे रंग तयार केले जातात। संगमरवराच्या कारखान्यात संगमरवराचे जे दगड असतात ते कापून जी भुकटी तयार होते, आजकाल ती देखील रांगोळी म्हणून वापरात आहे। कालांतराने रांगोळी कलेमध्ये कल्पनाशक्ती आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा समावेश झालेला आहे। पंचतारांकित हॉटेल सारख्या ठिकाणी रांगोळी व्यावसायिकरित्या विकसित केलेली आहे। तिचे पारंपरिक आकर्षण, कलात्मकता आणि महत्त्व आजही कायम आहे। खरं तर रांगोळी म्हणजे भूमी अलंकरण। भूमीला सजवण्यासाठी देवघरातील देव्हारा, अंगण, भोजनाची पंगत, शुभ कार्यस्थळ, काही वेळेला आपण ताटाच्या भोवती रांगोळी काढतो। जर कोणाचा वाढदिवस असेल तर पाटाच्या भोवताली देखील रांगोळी काढली जाते। इत्यादी जागा सुशोभित करण्यासाठी केलेली हस्तरचना होय। आणि हा मागच्या वेळेला जो मी रांगोळीचा व्हिडिओ पोस्ट केला होता 5x5 ठिपक्यांची रांगोळी, त्याच्यामध्ये मला ठीक अँगल सेट करता नाही आला, कारण की मी वरती असा मोबाईल सेट करून ठेवला होता आणि खाली मी रांगोळी काढत होते। तर वरून पाहता क्षणी मला असं वाटलं की कॅमेरामध्ये एकदम परफेक्ट पद्धतीने रांगोळी शूट केली जाते, पण तो कॅमेरा देखील तिरका होता आणि मी खाली बसून व्यवस्थित जमिनीवरती किंवा कम्फर्टेबल बसून अशी रांगोळी मला काढता आली नाही मागच्या वेळेला। त्याच्यामुळे थोडीशी रांगोळी गणपतीची थोडीशी एका साईडने तिरकी झालेली आहे। तर तुम्ही जेव्हा ती रांगोळी काढाल खूप सुंदर आणि सुबक अशी ती रांगोळी तयार होते। फक्त जे डॉट्स आहेत ते व्यवस्थित 5 द्यायचे, थोडी इकडे जास्त जागा आणि तिकडे कमी जागा असं नाही झालं पाहिजे, तर रांगोळी एकदम सुबक आणि सुंदर अशी तयार होते। तर ती चूक होऊ नये म्हणून मी सूर्यफुलाचं चित्र जेव्हा दाखवलं तेव्हा कॅमेराचा अँगल एकदम परफेक्ट सेट केला होता, त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकाल की सूर्यफूल किती सुंदर दिसत आहे आणि सगळे ऍस्पेक्ट तुम्हाला ॲज इट इज व्यवस्थित बघता येत आहेत। तर बघितलं किती सोप्या पद्धतीने आपली ही रांगोळी तयार झाली। तुम्ही देखील ट्राय करू शकता। या रांगोळीला ऍक्च्युली फ्री हँड रांगोळी म्हणतात, म्हणजे त्याला डॉट्स द्यायची गरज नाही किंवा स्पेशल तुम्हाला त्याला जे प्रिपरेशन असतं ते करायची गरज नाही। फक्त 2-3 कलर आणि सुंदर अशी गणपतीची रांगोळी तयार होते। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटत राहूयात अशाच छान छान व्हिडिओजमध्ये। बाय।